तर सचिनजींकडे आपण जाणार आहोत. प्रवीण दरेकर देखील आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, जसं तुम्ही दावा करत होतात की 29 पैकी 27 ठिकाणी भाजपची सत्ता येईल, तर अगदी पुणे पिंपरी पासून ते मुंबई देखील भाजपकडे एकूणच जर चित्र पाहिलं सगळ्याच ठिकाणी, तर तुमचा जो अंदाज होता की 27 म्हणजे तुमची खात्री होती की जवळपास 27 महापालिका आमच्याकडे येतील, तर एक्झिट पोलमध्ये ते आकडे दिसत आहेत. नाही, आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं यश मिळेल हा आत्मविश्वास कालही आमचा होता, आजही आहे. कारण आपण बघाल की या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास नगरपालिकांमध्ये दाखवला सर्वाधिक मोठा पक्ष बनून, त्यानंतर शिंदे साहेबांवर दाखवला आणि मग अजितदादा आणि इतर मंडळी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की याही निवडणुकीमध्ये जे आम्ही 29 जागांचं म्हणालो, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय त्या ठिकाणी आम्हाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष त्या ठिकाणी आम्ही होऊ. बऱ्याच ठिकाणी सत्ताही त्या ठिकाणी येईल यावर आमचं ठाम त्या ठिकाणचं मत आहे. कारण शेवटी हा जो शहरातला मतदार आहे त्या मतदाराच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्याचं त्या शहराविषयी काही व्हिजन असतं, ते देवाभाऊंना नीट माहीत आहे. त्याच्यामुळं या सगळ्या शहरांचा विकास करत असताना मग स्मार्ट सिटी असो, मेट्रो रेल असो, या शहराच्या इन्फ्राच्या गरजा काय आहेत, या शहराच्या पाण्याच्या संदर्भातल्या समस्या काय आहेत, आणि हे शहर स्वच्छ सुंदर कसं राहता येतील, मग ट्रीटमेंट प्लांट्स असतील, त्या ठिकाणी शहराचे रस्ते असतील, या सगळ्याचा साराचार करणारा, सारासार विचार करणारा एक विजनरी नेता देवाभाऊंकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम, त्याचे पडसाद या निवडणुकीच्या यशामध्ये त्या ठिकाणी उमटताना आम्हाला दिसते. नक्कीच. प्रवीण दरेकरजी, मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेतलं म्हणून हा आकडा गाठता येतोय असं नाही का दिसत आहे? म्हणजे जर स्वतंत्र लढली असती भाजपचं मत होतं की आपण स्वतंत्रपणे मुंबईमध्ये सुद्धा लढावं, मात्र शिंदेना सोबत घेतल्यामुळे आता तुम्ही ती मॅजिक फिगर पार करताय. नक्कीच ना. शेवटी कसं होतं, एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे नक्कीच शिंदे साहेबांचा फायदा त्या ठिकाणी मॅजिक फिगर गाठण्यात होतो. परंतु त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या जागा सुद्धा त्या ठिकाणी सेफ होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा उपयोग होतो. आणि त्याच्यामुळे दोघांना एकमेकांची त्या ठिकाणी मदत होते, याच्यामध्ये कुणाचंच दुमत नाहीये. कारण शेवटी 1+2 बेरीज 2 होणार. त्यामुळे दोन पक्षांची ताकद, दोन पक्षांचे नेते हे एकत्रित आल्यानं स्वाभाविकपणे त्याचा लाभ दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी होत असतो. सचिनजी, तुमच्याकडे ते माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? जसं प्रवीण दरेकरजी म्हणाले की शिंदेना सोबत घेतलं त्यामुळे ती मॅजिक फिगर पार करून मुंबई महापालिका आमच्या ताब्यात येईल असा दावा ते करतायत. एक्झिट पोल आहे, उद्या निकाल पाहणारच आहोत आपण. मात्र मुंबईमध्ये मतांचं गणित जुळवायला गेलो तर तुम्ही ठाकरे बंधू म्हणून एकत्र आलात. शिवसेना, मनसे यांची एक वेगळी वोट बँक आहे, ती तर येईलच सोबत, हा तुमचा होरा होता, किंवा मराठी मतं तुमच्याकडे येतील. मात्र लोकसभेमध्ये जी मुस्लिम मतं होती ती सुद्धा आता यामध्ये कन्वर्ट झालेली असतील असं वाटतं तुम्हाला? ती जर आली किंवा इतर जर काही मतांचं गणित जुळलं तर तुम्ही महापालिका मिळवू शकाल, हा एक तुमचा अंदाज होता. तर खरंच तसं काही कन्वर्ट झालं असेल? पहिली गोष्ट तर मला तुमच्या आवाजामध्ये खूप बॅकग्राऊंड मध्ये डिस्टर्बन्स येतोय. कदाचित प्रवीणजी कुठेतरी आउटसाइडला असल्यामुळे त्यांच्या मागचा असेल. फक्त त्यांचा म्यूट करून मला बोलायला दिलं तर बरं राहील. पण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल तर एक गोष्ट नक्की आहे की कुठच्याही अलायन्स करत असताना परसेप्शन आपण तयार करत असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की ही नॅचरल अलायन्स तयार झालेली आहे. म्हणजे इकडे काहीतरी निवडणुकीची आपल्याला गरज आहे, काही आपल्याला मतं कमी पडत आहेत का नाही. एका हिंदी मुद्द्यावरती ज्यावेळी राजसाहेबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये या गोष्टीची चर्चा केली त्यावेळी त्याला प्रतिसाद म्हणून घेऊन आपण झालं आणि मग नंतर ह्याला राजकीय व्यासपीठावरती आम्ही येण्याचं काम केलं. याचा अर्थ प्लस मायनस या दोन्ही गोष्टी पकडून चालावे लागतील. आता ह्याचा जे आम्हाला स्पष्ट विश्लेषण करायचं आहे. पण सचिनजी, या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रचार कमी पडला, लोकांपर्यंत जाण्यापर्यंत कमी पडतो. याचा जो विश्लेषण आहे नाही, आपण त्याचं विश्लेषण नक्कीच करता येईल. पण आता तुम्ही जर 2 मिनिटांसाठी आपण